भावांनो, ज्या ठिकाणी तुमच्या भावनांची कदर केली जात नाही आणि तुम्हाला आदर दिला जात नाही, त्या लोकांच्या नात्यामध्ये गुंतून राहू नका. ते नातं तिथंच सोडा आणि तिथून आपलं आयुष्य नवीन सुरुवात करा. त्या नात्यात गुरफटून राहून स्वतःला इजा पोचून घेऊ नका किंवा संपवून घेऊ नका. कारण असे कितीतरी नाते आहे की ज्या नात्यासाठी आपण भरपूर कष्ट करतो, परंतु ते ना आपल्या भावनांचा कदर करतात ना आपला आदर करतात. त्यामुळे त्या लोकांना तिथंच सोडा. कारण आपण जर घरात उपाशी असलो तर ते लोक बाहेर येऊन टाळ्या वाजवतील, पण अन्नाचा एक घाससुद्धा देणार नाही. अशा लोकांपासून वेळेस लांब झालेलं कधीही बरं. आणि मित्रांनो, आयुष्य हे आपल्याला जगायचं आहे, लोकांना नाही. त्यामुळे लोकांच्या विचाराने कधीच चालू नका. आपल्या स्वतःच्या विचाराने चाला आणि आपल्याला जे पटतं आहे ते करा. कारण कसं आहे, सध्या समाजामध्ये खूप लोक भयानक आहे. नाव ठेवणारे तेवढेच आणि चांगलं म्हणणारे तेवढेच, परंतु नाव ठेवणारे कधीच आपल्याला पुढं जाऊ देत नसतात. त्यामुळे त्यांना केव्हाच मागं फेकून द्या आणि पुढं चालत राहा. कितीतरी लोकांनी म्हणलं आहे, हत्ती चलता है बस कुत्ते भुकते, तो हत्ती का काम आहे चलने का, कुत्ते का काम आहे भुकणे का. असे कितीतरी गोष्टी आहे. म्हणून सांगतो भावांनो, ज्या ठिकाणी तुमच्या भावनांचा आदर नाही आहे, तुमची कदर नाही आहे, सोडून द्या ते. तुम्ही वेगळं व्हा, वेगळं बना. आणि आयुष्यामध्ये कधीच कुणामुळं स्वतःला इजा करून घेऊ नका आणि कुणामुळं स्वतःचं आयुष्य संपवू नका. आणि नेहमी हेच मनाला गाठ बांधायचे, मी कधी हारणार नाही, मी नेहमी कितीतरी संकटातून बाहेर येईन आणि लोकांना काहीतरी बनवून दाखवेल. असंच करा मित्रांनो. आणि प्रत्येक गोष्ट लोकांना बोलून दाखवू नका, कमीत कमी ती करून दाखवा. तरच ते आपलं जीवन असतं. टेक केअर. बाय बाय.